हेलो दोस्तों, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि आता मी चाललो आहे वावराकडे. 25 तारीखपासून नाही का वावराकडे काही गेलो नाही. तर आज इथं म्हणलं चक्कर मारून आहे आणि कसं काय तर पराठी बी निघली का निघली तर ते बी ना पाहिलं मी ना बरोबर. तर आता मी इरा घेऊन चाललो आहे वावरात. जे धुट्यावर येलं वाखे आले आहे का निघले का नाही ते वाईच्या अगदी तकलीफ देते. तर कापकूप करायला चाललो आता मी पहिले. तर आता पाणी पडले सर्व इकडे तर हिरवं हिरवं होऊन गेला पाहून घ्या. बगीचे दवना काळी सब आणि गवत बी निघून आले वावरामध्ये. आता थोडीशी उघाड दिली तर वाई मारा लागेल पटकन आणि काहीच नाही. आता काय मग वापरून देणार पाणी. आता काय आता मी पोचलो वावरामध्ये आणि हे पहा पुरे 472 निघला आहे वावरात. हे का म्हणते पराठी डबल डोबलं का नाही, मागचे निघलं आणि पुढचे निघलं, दोन्ही एकसाथ निघून राहिलं. मग घ्या जसे का आपण ट्रॅक्टरनं पेरलं म्हणून असं दिसून राहिलं आहे. आता हे थोडंसं हे साफ करून घेतं दवना फोना उकडावड करून आणि तिकडं आहे वाशिंची याला ते कपकूप कर लागन. तर काहीच येव आहे वाशिंची यालाच्या बूड हे वावरात निघलं का नाही तर वोखराले अटकून ठेवते नाही तर मोडू बी शकते. तर पोंग्या तर वावर बाहेर निघलं होतं ना इकडं पोंगे टाकरचे बुडकांड पा किती निघला वावरामध्ये. आता हे बी साफ करायला लागन पहिले. आता अगर हे थोडं डगर झालं का नाही ते वाईमध्ये तकलीफ देईन. हे तर छोटं घेऊन राहिलं म्हणा. आता नवीन नवीन आता पोंगे नवीन म्हणजे जस्ट निघले का नाही आता ते हाताने बी उपडून येऊन राहिले. आता नाही तर मग हाताने उपडून नसते आले. हे थोडंसं डगर झाले असते आणि तपलं असतं हे बी हातानं उपडून नसते आले. मग तर गाईस आता चाललो मी घराकडे. आणि वावरातलं नाही का टाकरीचे बुडं वाशिंची येल काही कसे गवत पातळ आणि काय म्हणते अजून दिवसाचे ते नाही करत का बारीक बारीक बियाचे झाडं निघले होते ते बी उपडापड केले. आणि आता चाललो मी घराकडे. तर सोचलं होतं का जे वाई सांगेन म्हणून सांगेन वावरामध्ये, पण कारोटी वावर आहे का नाही तर वाई जमणार नाही म्हणे म्हणून सांगेन उद्या मारणार आहे. आज अगर अशी उघाड दिली का नाही तर उद्या सांगायला लागेल बाई. तसं फोन करून सांगून दिलेला आहे तर उद्या येऊ शकते बाई वावरामध्ये. आणि बा फोड आला हाताले उपडलं त्यानं. गाईस तुम्ही पाहू शकता मग हाताला नाही का फोड आला बारीकसा चुनचुन आगी येऊन राहिली. आता याला घरी गेल्यावर फोडा लागेल पहिले, नाही तर मग ह्या भाई तकलीफ देईन.